नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आज आपण BA द्वितीय वर्ष भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र क्लायमेटोलॉजी या पेपरचा अभ्यास करणार आहोत। मित्र हो, या पेपरचा अभ्यास करत असताना आपण मागील तासामध्ये हवामानावर परिणाम करणारे घटक फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन क्लायमेट यांचा विचार या ठिकाणी आपण करत होतो। मागील तासामध्ये आपण दोन घटकांचा विचार केला की या दोन घटकांनुसार तापमानामध्ये हवामानामध्ये भिन्नता निर्माण झालेली आहे। मित्रो, आपण जर बघितलं आपल्याला असं दिसेल की जगामध्ये वातावरण पृथ्वी सभोवती असणारं वातावरण जर सारखं असेल तर हवामान देखील सारखं असायला पाहिजे होतं, परंतु आपल्याला असं आढळत नाही। त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की पृथ्वीवर असणाऱ्या वातावरणामध्ये हवामानामध्ये प्रदेशानुसार फरक पडलेला आपल्याला दिसतो। त्या ठिकाणी प्रदेशामध्ये हवामानात भिन्नता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। आणि मित्र हो, याचाच अभ्यास आपण करतोय की ही जी काही भिन्नता निर्माण झालेली आहे हवामानामध्ये प्रदेशातील, ही भिन्नता का निर्माण झालेली आहे किंवा हवामानावर त्या प्रदेशातील कोणत्या घटकांचा परिणाम होतो यांचा विचार हा आपण मागील तासापासून या ठिकाणी करत आहोत। हवामानामध्ये जी काही भिन्नता निर्माण झालेली आहे प्रदेशातील, ती भिन्नता कोणत्या घटकामुळे निर्माण झालेली आहे यांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण मागील तासापासून या ठिकाणी करत आहोत। आणि मागील तासामध्ये हवामानावर परिणाम करणारे जे काही दोन घटक होते त्यामध्ये पहिला घटक आपण अभ्यासला तो म्हणजे अक्षांश। या अक्षांशानुसार कशा पद्धतीने हवामान बदललेलं आहे हे मागील तासामध्ये आपण बघितलं। आणि दुसरं म्हणजे समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र सपाटीपासूनची त्या प्रदेशाची असणारी उंची, हे दोन घटक प्रामुख्याने हवामानामध्ये प्रदेशातील हवामानामध्ये कशा पद्धतीने भिन्नता निर्माण करतात याचा विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी बघितलेला आहे। आज जो आपल्याला तिसरा घटक बघायचा आहे तो तिसरा घटक आहे जमीन व पाणी। जमीन व पाणी यांचे असणारे वितरण। मित्र हो, हवामानामध्ये भिन्नता निर्माण करणाऱ्या घटकामध्ये हाही घटक अतिशय महत्वाचा आहे, कारण ज्या प्रदेशाचा आपण अभ्यास करतो, ज्या प्रदेशातील हवामानाचा विचार आपण करतोय त्या प्रदेशामध्ये जमीन आणि पाणी यांचं वितरण कसं झालेलं आहे, जमीन आणि पाणी यांचं वितरण कशा पद्धतीने आहे की जमिनीचा किती भाग आहे आणि पाण्याचा किती टक्के भाग हा त्या प्रदेशामध्ये आहे, त्यावरून त्या प्रदेशातील असणाऱ्या हवामानावर एक वेगळ्याच प्रकारचं हवामान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं। आणि मित्र, याच घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। या घटकाला असं देखील म्हटलं जातं की समुद्र पासूनचे अंतर, एखादा प्रदेश असेल तर त्या प्रदेशाचे समुद्रापासूनचे अंतर किती आहे, समुद्राला लागून किनारपट्टीचा भाग आहे की समुद्रापासून त्याचं अंतर अधिक आहे की जिथं समुद्र त्या ठिकाणी त्या प्रदेशामध्ये आढळत नाही। मग आपल्याला असं दिसतं की याचा परिणाम असा होतो की समुद्राच्या जवळ आणि समुद्राच्या दूर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की दोन भिन्न प्रकारच्या हवामानाचे प्रदेश आपल्याला
त्या ठिकाणी दिसून येतात. तर हे दोन भिन्न प्रकारचे हवामानाचे प्रदेश का दिसतात? तर जमीन व पाणी या दोघांचाही तापण्याचा गुणधर्म हा भिन्न स्वरूपाचा आहे. बघा, जमीन आणि पाणी या दोन्ही घटकांचा तापण्याचा गुणधर्म हा भिन्न स्वरूपाचा आहे. जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते, पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं. बघा, गुणधर्म काय आहे? जमीन आणि पाण्याच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर पाणी उशिरा तापतं आणि उशिरा थंड होतं, जमीन लवकर तापते आणि लवकर थंड होते. आणि याचाच एकत्रित परिणाम असा होतो की या तापण्यामुळे त्या प्रदेशातील हवामानामध्ये भिन्नता निर्माण होते किंवा त्या प्रदेशातील हवामानावर या गुणधर्माचा परिणाम होऊन त्या ठिकाणी वेगळ्याच प्रकारचे हवामान निर्माण झालेले आपल्याला दिसून येते. साधारणतः आपण जर बघितलं की एखादा प्रदेश बेटाचा आहे, की बेट आहे, सगळ्या बाजूला समुद्र आहे आणि मध्यभागी जमिनीचा भाग आहे असं असेल, किंवा तो प्रदेश किनारपट्टीचा भाग आहे असा प्रदेश असेल, तर आपल्याला असं दिसतं किनारपट्टीचा भाग असेल किंवा बेटांच्या अनुषंगाने निर्माण झालेला जमिनीचा भाग असेल, तर त्या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणचं हवामान सम असलेलं आपल्याला आढळतं. किनारपट्टी लगतचा प्रदेश असेल, समुद्र किनारपट्टी लगतचा प्रदेश असेल किंवा बेटाच्या अनुषंगाने निर्माण झालेला तो प्रदेश असेल की मध्यभागी जमीन आहे आणि सभोवताली समुद्राचा भाग आहे, असं जर असेल तर त्या ठिकाणी सम प्रकारचं हवामान असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे त्या प्रदेशामध्ये जास्त प्रमाणात आपल्याला तापमानही आढळत नाही आणि जास्त प्रमाणामध्ये थंडीही आढळत नाही. म्हणजे सारख्या प्रकारचं हवामान त्या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. सारख्या प्रकारचं तापमान त्या ठिकाणी असतं. तापमानामध्ये अधिक वाढही अशा प्रदेशात होत नाही आणि अधिक घटही होत नाही, कारण जमीन आणि पाणी यांचा तापण्याचा गुणधर्म भिन्न असल्यामुळे ज्यावेळेस जमीन तापते त्यावेळेस समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहू लागतात, किनारपट्टीचा प्रदेश असेल तर, आणि ज्यावेळेस पाणी तापतं त्यावेळेस जमिनीवरून समुद्राकडे वारे वाहू लागतात. आणि हे वारे वाहत असताना दोन्ही प्रदेशातील जो काही तापमान आहे ते समान करण्याचे काम करत असतात. आणि त्यामुळे आपण पाहतोय की यामुळेच हा जो काही भाग आहे, मग तो किनारपट्टीचा प्रदेश असेल किंवा बेटाचा भाग असेल, त्या प्रदेशामध्ये प्रामुख्याने हवामान हे सम प्रकारचं असलेलं आपल्याला दिसून येतं. याउलट समुद्र किनारपट्टीपासून अतिशय दूर खंडांतर्गत एखादा भाग आहे, एखादा प्रदेश आहे की खंडांतर्गत आहे, मग काय होणार आहे अशा प्रदेशामध्ये की दिवसा सूर्याच्या सूर्यकिरणांमुळे या ठिकाणी अधिकाधिक प्रमाणामध्ये हा प्रदेश उष्णता ग्रहण करतो. हा प्रदेश अधिक तापतो आणि अधिक तापल्यामुळे दिवसा त्या ठिकाणी अधिक तापमान आपल्याला या प्रदेशामध्ये दिसून येतं, अधिक उष्णता या प्रदेशामध्ये आपल्याला दिसते. याउलट रात्रीच्या वेळी ज्यावेळेस जमीन तापलेली असते, रात्रीला ही जमीन थंड होऊ लागते आणि अतिशय जलद गतीनं ही जमीन थंड होते. आणि जमीन थंड झाली की मग त्या ठिकाणी रात्रीला या ठिकाणचे तापमान देखील अधिक तीव्र गतीने कमी होऊ लागतं आणि मग दिवसा अधिकाधिक तापमान आणि रात्री कमीत कमी तापमान, अशा पद्धतीनं विषम हवामानाचा प्रदेश, बघा अशा पद्धतीनं विषम हवामानाचा प्रदेश या ठिकाणी निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे मित्र हो, जमीन आणि पाणी यांचं वितरण त्या प्रदेशामध्ये कसं आहे यावर देखील, की तो प्रदेश अगदी जमिनीवर खंडांतर्गत भागामध्ये आहे की तो प्रदेश समुद्राच्या किनाऱ्यालगत आहे की तो प्रदेश चारही बाजूने ओढलेल्या अशा जमिनीचा भाग आहे, असा जर असेल तर निश्चित त्यावर परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आणि दोन्ही ठिकाणी मग भिन्न प्रकारचे हवामान
निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. समुद्र किनाऱ्यावर प्रामुख्याने आपण पाहतो की दिवसा व उन्हाळ्यामध्ये अधिक तापमान आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही किंवा अधिक जास्त तापमान त्या ठिकाणी दिसत नाही. तसंच रात्री व हिवाळ्यामध्ये अशा प्रदेशामध्ये आपल्याला अधिक थंडी देखील पडलेली आढळत नाही. म्हणजेच समुद्र जर किनारपट्टीच्या प्रदेशाला लागून असेल किंवा किनारपट्टीचा तो प्रदेश असेल तर त्या ठिकाणी समप्रकारचं हवामान निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. याउलट जर एखादा प्रदेश खंडांतर्गत भागामध्ये असेल, समुद्रापासून अतिशय दूरवरच्या भागामध्ये असेल की तिथे फक्त जमिनीचाच भाग पसरलेला आहे, त्याच्या आजूबाजूला सगळ्या भागात जमीनच आहे, असा जर तो प्रदेश असेल खंडांतर्गत भागामध्ये, तर काय होतंय, दिवसा व उन्हाळ्यामध्ये त्या ठिकाणी अधिकाधिक तापमान त्या प्रदेशाचं वाढतं, अधिकाधिक उष्णता त्या प्रदेशाला मिळते आणि अधिकाधिक तापमान त्या प्रदेशाचं वाढलेलं आपल्याला दिसून येतं. याउलट हिवाळ्यामध्ये किंवा रात्रीच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी अधिकाधिक तापमान जो काही मिळालेला आहे ती जमीन अधिकाधिक प्रमाणामध्ये थंड होत जाते आणि मग त्या ठिकाणी कमीत कमी तापमान रात्रीच्या वेळेला हिवाळ्यामध्ये अशा प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतं. तर मित्र, या पद्धतीने जमीन आणि पाणी यांचं वितरण कशा पद्धतीने आहे किंवा समुद्रापासूनच त्या प्रदेशाचं अंतर किती आहे या घटकाचा परिणाम प्रामुख्याने हवामानावर झालेला आपल्याला दिसतो किंवा या दोन्ही प्रदेशामधील हवामान भिन्नता निर्माण करण्यामध्ये जमीन आणि पाणी किंवा समुद्रापासूनचा अंतर हा घटक कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसतो. म्हणजे अशा पद्धतीने मित्र हो, जो काही आज आपण जो काही घटक बघत आहोत हवामानावर परिणाम करणारा, तर जमीन आणि पाणी या घटकांचा परिणाम होऊन हवामान बदललेलं आपल्याला दिसतं किंवा हा घटक हवामानावर परिणाम करताना आपल्याला दिसून येतो. तर मित्र हो, अशा पद्धतीने हा घटक आपण या ठिकाणी बघितलेला आहे. त्यानंतर पुढचा घटक जो काही आहे तो आहे कमी आणि जास्त दाबाचे अस्थायी केंद्र. या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतं की कमी आणि जास्त दाबाचे अस्थायी केंद्र जर त्या प्रदेशात असतील तर त्याचाही परिणाम हा हवामान बदलावर किंवा हवामानावर झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी जर आपण बघतो तर आपल्याला असं दिसतं की तापमानाच्या भिन्नतेमुळे वातावरणामध्ये कमी आणि जास्त दाबाचे केंद्र निर्माण झालेले असतात. ज्या प्रदेशामध्ये अधिक प्रमाणात उष्णता पडते त्या प्रदेशामध्ये तो प्रदेश अधिक तापमानाचा असलेला आपल्याला दिसतो आणि प्रामुख्याने आपण पाहतोय की अधिक तापमानाचा तो प्रदेश जर असेल किंवा अधिक तापमान जर त्या प्रदेशामध्ये असेल तर त्या ठिकाणी कमी दाबाचे केंद्र निर्माण होतात. याउलट ज्या भागामध्ये तापमान कमी आहे अशा भागामध्ये जास्त दाबाचे केंद्र निर्माण झालेले आपल्याला दिसतात आणि जास्त दाबाचे केंद्र त्या ठिकाणी निर्माण झाले असेल तर त्या ठिकाणची हवा ही शांत असते आणि हवा शांत असल्यामुळे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वारे आपल्याला वाहताना आढळत नाही. म्हणजे अस्थायी स्वरूपामध्ये जर अशा पद्धतीने कमी आणि जास्त दाबाचे केंद्र निर्माण झाले तरी देखील हवामानामध्ये फरक पडलेला आपल्याला दिसून येतो. प्रामुख्याने या ठिकाणी जर आपण बघितलं की ज्या ठिकाणी कमी दाबाचे केंद्र निर्माण होतात
तापमान त्या ठिकाणी त्या प्रदेशातील वाढलं की त्या प्रदेशामध्ये कमी दाबाचे केंद्र निर्माण होतो आणि कमी दाबाचे केंद्र निर्माण झाले की मग त्या ठिकाणी सभोवतालच्या प्रदेशातील असणारे वारे जास्त दाबाच्या प्रदेशाकडून त्या प्रदेशाकडे वारे हे वाहू लागतात आणि वारे वाहत असताना किंवा प्रवाह वाहत असताना अशा प्रदेशामध्ये ऊर्ध्वगामी देखील प्रवाह निर्माण होतात आणि ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण झाले की त्या प्रदेशामध्ये मग जे काही इतर प्रदेशातून वाहून आणलेली जी काही बाष्प आहे ती बाष्प या ऊर्ध्वगामी प्रवाहाच्या माध्यमातून वर जाणाऱ्या प्रवाहाच्या माध्यमातून ते थंड होते, म्हणजे तिचं सांद्रीभवन होतं आणि मग त्या ठिकाणी ढगांची निर्मिती होऊन त्या ठिकाणी पाऊस देखील पडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा प्रकारे आपण जर बघितलं तर या कमी अधिक दाबाच्या केंद्रामुळे अस्थायी केंद्रामुळे देखील परिणाम होतो. या उलट ज्या ठिकाणी जास्त दाबाचे केंद्र आहे त्या जास्त दाबाच्या केंद्राच्या प्रदेशाकडे हवा ही त्या प्रदेशामध्ये शांत असते, म्हणजे इतर प्रदेशातून त्या प्रदेशाकडे हवा ही वाहत येत नाही आणि त्याचा परिणाम असा होतो की अशा प्रदेशात ढगांची निर्मितीही होत नाही आणि अशा प्रदेशामध्ये पाऊस देखील पडलेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे अस्थायी स्वरूपाच्या या केंद्रांमुळे कमी आणि अधिक दाबाच्या केंद्रांमुळे त्या प्रदेशातील हवामान बदललेलं आपल्याला दिसतं. म्हणजेच कमी अधिक अस्थायीच्या केंद्रामुळे त्या प्रदेशामधील हवामान बदलतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. मित्र, आपण पाहतोय की आपल्या भारताचं जर आपण उदाहरण घेतलं तर आपल्याला असं दिसतं की मार्च ते एप्रिल महिन्यापर्यंत किंवा मे महिन्यापर्यंत या ठिकाणी भारताच्या असणाऱ्या उत्तरेकडील भागामध्ये प्रचंड स्वरूपामध्ये तापमान असतं आणि प्रचंड स्वरूपामध्ये उष्णता अधिक असते, तापमान अधिक असतं आणि मग त्यामुळे काय होतंय की त्या प्रदेशामध्ये जूनच्या कालावधीमध्ये मे जूनच्या कालावधीमध्ये कमी दाबाचे केंद्र निर्माण होतात आणि हे कमी दाबाचे केंद्र निर्माण झाले की मग आजूबाजूच्या प्रदेशाकडून खास करून आपण जर बघितलं तर भारताच्या उत्तरेकडील भागामध्ये हिमालय पर्वत आहे आणि हिमालय पर्वताच्या खालच्या भागामध्ये जर कमी दाबाचं केंद्र निर्माण झालं तर जे काही वारे त्या ठिकाणी वाहत येतात ते खास करून नैऋत्य दिशेकडनं किंवा नैऋत्य वारे त्या ठिकाणी वाहत येतात या कमी दाबाच्या केंद्रामुळे. आणि मग आपण पाहतोय की जून ते सप्टेंबर पर्यंत हे केंद्र त्या ठिकाणी असतात आणि जून ते सप्टेंबर पर्यंत हे केंद्र त्या ठिकाणी असल्यामुळं समुद्रावरून येणारी बाष्पयुक्त हवा किंवा अरबी समुद्रावरून, हिंदी महासागरावरून, बंगालच्या उपसागरावरून येणारी जी काही बाष्पयुक्त हवा त्या ठिकाणी जास्त दाबाच्या केंद्रामध्ये असणारी बाष्पयुक्त हवा या कमी दाबाच्या केंद्राकडे ओढली जाते आणि आपण पाहतोय की अशा पद्धतीने त्या भागामध्ये नैऋत्य मोसमी वारे निर्माण होतात आणि हे नैऋत्य मोसमी वारे त्या प्रदेशामध्ये पाऊस देताना आपल्याला आढळतात. त्यानंतर मित्र असं आढळतं आपल्याला की दुसरा भाग आपण पाहूया की सप्टेंबर नंतर हे कमी दाबाचे पट्टे नाहीसे होतात, कमी दाबाचे केंद्र नाहीसे होतात आणि मग दक्षिण भारताच्या दक्षिणेला कमी दाबाचे केंद्र निर्माण व्हायला सुरुवात होते आणि खास करून ऑक्टोबर मध्ये हे कमी दाबाचे केंद्र त्या ठिकाणी निर्माण होतात. हिंदी महासागराच्या भागामध्ये कमी दाबाचे केंद्र निर्माण होतात आणि मग आपल्याला असं आढळतं की हिंदी महासागराच्या या कमी भागाकडे कमी दाबाच्या केंद्राकडे जिथं अगोदरच्या काळामध्ये जास्त दाबाचं कमी दाबाचं केंद्र होतं असे उत्तर भारतातील भागामध्ये आता जास्त दाबाचं केंद्र निर्माण झालेलं आहे. हिमालय प्रदेशामध्ये आता जास्त दाबाचं केंद्र निर्माण होतं आणि मग या जास्त दाबाच्या केंद्राकडून हिंदी महासागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या केंद्राकडे वारे वाहू लागतात. त्याला आपण ईशान्य वारे असं म्हणतो आणि मग या ईशान्य वाऱ्याच्या काळामध्ये हिमालयन पर्वतीय प्रदेशाकडून ते वाहत येत असल्यामुळे हिमालयन पर्वतीय प्रदेशातील असणारी थंडी ते सोबत घेऊन येतात आणि मग आपल्याला असं दिसतं
की या कालावधीमध्ये भारताच्या असणाऱ्या भागामध्ये हिवाळा हा ऋतू निर्माण झालेला असतो, त्या भागामध्ये थंडी अधिक प्रमाणामध्ये आपल्याला जाणवते, त्या भागामध्ये तापमान आपल्याला अधिक कमी प्रमाणात निर्माण झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे हे जे काही अस्थायी केंद्र आहे, हे अस्थायी केंद्र त्या प्रदेशातील हवामानामध्ये बदल घडवून आणताना आपल्याला दिसतात आणि आपल्याला असं दिसतं की त्या प्रदेशामध्ये हवामानामध्ये बदल झालेले आपल्याला दिसतात. आणि मित्र, जगामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं अस्थायी केंद्र, वायुभाराचे अस्थायी केंद्र किंवा दाबाचे अस्थायी केंद्र, वायू दाबाचे अस्थायी केंद्र ज्या ज्या ठिकाणी निर्माण होतात, त्या त्या प्रदेशामधील असणाऱ्या हवामानावर त्या ठिकाणी परिणाम झालेला आपल्याला दिसतो. आणि मित्र, म्हणून कमी आणि जास्त दाबाचे अस्थायी केंद्र हे हवामानावर परिणाम करताना आपल्याला दिसतात किंवा त्यांचा परिणाम या ठिकाणी हवामानावर होतो असं आपण या ठिकाणी म्हणूया. आणि मित्र, अशा पद्धतीने आपण हवामानावर परिणाम करणारे आणखी 2 घटक आजच्या तासामध्ये अभ्यासलेले आहेत. या घटकांच्या अनुषंगाने हवामान बदललेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळेच आपण पाहतोय की जगामध्ये पृथ्वीवर सर्वच ठिकाणी सारख्याच प्रकारचं हवामान हे आढळत नाही. जगातील वेगवेगळ्या प्रदेशामध्ये भिन्न भिन्न स्वरूपाचं हवामान आपल्याला दिसून येतं. तर मित्र, आजच्या तासामध्ये आपण हवामानावर परिणाम करणारे हे जे काही भिन्न भिन्न प्रकारचे घटक आहेत, या घटकांचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे. आणि या अभ्यासातून आपल्याला असं दिसतं की हे घटक हवामानामध्ये, पृथ्वीवरील हवामानामध्ये भिन्नता निर्माण करण्याचे काम किंवा पृथ्वीवरील हवामानावर परिणाम करण्याचे काम या ठिकाणी आपल्याला करताना आढळतात. तर मित्र, अशा पद्धतीनं आजच्या तासामध्ये आपण हवामानावर परिणाम करणारे घटक या ठिकाणी बघितलेले आहेत. धन्यवाद.